महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। एबीपी माझा आणि सी वोटरचा ओपिनियन पोल जाहीर झालाय। या पोलनुसार महाविकास आघाडी आणि महायुतीला किती जागा मिळतील यावर राजकीय नेत्यांचं काय म्हणणं आहे बघूयात। भाजपला देशात यश मिळणार, पण महाराष्ट्रात मोठा फटका बसणार। एबीपी आणि सी वोटरच्या सर्वात मोठ्या ओपिनियन पोलनुसार महाराष्ट्रात महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे। ओपिनियन पोलनुसार महायुतीला 19 ते 21 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर महाविकास आघाडीच्या पारड्यात 26 ते 28 जागा पडण्याची शक्यता आहे। गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रात मोठ्या राजकीय उलथापालथी झाल्यात। 2019 मध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग झाला। 2022 साली एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंड करून महायुतीला साथ दिली। 2023 मध्ये राष्ट्रवादीत बंड करून अजित पवार महायुतीत गेले। त्यामुळे सध्या महायुतीकडे भाजप, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची ताकद आहे। तरीही महाराष्ट्रात महायुतीला फटका बसण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। 28 हा आकडा मला आता कोणीतरी सांगितलं, पण आम्ही जी तयारी केलेली आहे ती किमान 35 ते 40 जागा जिंकण्याची। हा पहिला सर्वे असेल त्यांचा। काही प्रमुख लोक अजून शिवसेनेमध्ये किंवा महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करत आहे लोकसभेच्या दृष्टीने। ती गणितं बदलणार आहे। आम्ही किमान 40 जागांवरती निवडणुका जिंकू लोकसभेच्या, असा आम्हाला आत्मविश्वास आहे। मी प्रत्येक सर्वेचा सन्मान करतो, पण ए वोटर असो, बी वोटर असो, सी वोटर असो, डी वोटर असो, ई वोटर असो का झेड वोटर असो, हे लक्षात ठेवा, फक्त मोदीजींची हवा आहे। जनतेने ठरवून टाकलेलं आहे मोदीजींनाच वोट द्यायचे। त्यामुळे लोकसभेमध्ये आम्ही 40च्या पार जाणार म्हणजे जाणारच। हे सर्वे सगळे मध्य प्रदेशातले आमच्या बाजूला होते, छत्तीसगडचे होते। जर थोडी बेईमानी झाली नाही तर या सर्वेप्रमाणे निकाल येईल। महाविकास आघाडी कारण दुसऱ्यांचे पक्ष फोडून, दुसऱ्याचं घर उजाडून स्वतःचं घर तुम्ही सावरताय किंवा घर सजवताय, तर हे लोकांना कधी आवडणार नाही आणि त्याचा परिणाम महायुतीला, भाजपला भोगावं लागेल। ह्या सर्वेला काही आधार नसतो। विधानसभेच्या 5 राज्यांच्या निवडणुकीचे सर्वे आपण आठवा आणि निकाल काय झाले ते पण आपण आठवा। ह्यामध्ये तुम्ही किती लोकांना, काही जर 10,000ला विचारतात, 25,000ला विचारतात, 50,000ला विचारतात, 60,000ला विचारतात। आता ते विचारत असताना कुठल्या भागातला सर्वे झालेला आहे त्याच्यावर ते सगळं अवलंबून आहे। आणि त्यांनी सर्वे केलेला असला तरी देखील आम्ही तिन्ही पक्ष मिळून महायुती केलेली आहे। आम्ही त्याची काळजी घेऊ आणि अजूनही आमच्या हातात काही काळ आहे, त्याच्यामध्ये कुठं आणखीन कसं वातावरण हे महायुतीच्या बाजूला झुकेल अशा प्रकारचा प्रयत्न मनापासून आम्हाला करण्याचा। मला या सर्वेच्या आकड्यावरून काही फारसं आश्चर्य वाटत नाही। ही सर्वदूर महाराष्ट्रात राज्यातल्या सरकारच्या बद्दलची वेगळ्या कारणानं नाराजी, सरकारबद्दलची महागाई, बेकारी या समस्या या देशात एवढ्या मोठ्या आहेत की मला खात्री आहे की तो सी वोटरचा जो सर्वे आहे तो योग्य असेल। कारण आम्ही सगळीकडे जातो त्यावेळी लोकांचा जो प्रतिसाद आहे तो फार मोठा आणि चांगल्या पद्धतीनं सरकारच्या विरोधात आहे। 45+ जागात भाजप आणि महायुती जिंकेल हा माझा दावा आहे। आणि हा दावा केवळ तोंडाच्या वाफा नाही आहे। काही लोकांना तोंडाच्या वाफा फेकण्याची सवय आहे। तुम्हाला जेव्हा निवडणुकीचे निकाल येतील तेव्हा राज्यातले आमचे जे आम्ही 32,000च्या वर सुपर वॉरियर तयार केलेत आणि एक सुपरवायझर वॉरियर 600 घरी जाणार आहे। एका लोकसभेत आम्ही 3.5 लाख घरी प्रवास करणार आहोत। आणि या प्रवासातनं मी तुम्हाला आणि जे काही समर्थन आम्हाला मिळतं आहे त्यातून 100% 45 जागा जिंकून येतील। आणि 45+ म्हटलंय मी, 45 नाही म्हटलंय, 45+। लोकसभा निवडणुकीसाठी अवघे काही महिने बाकी आहेत। त्यामुळे महाराष्ट्राचा ओपिनियन पोल
महायुतीसाठी चिंता करायला लावणार आहे असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. आजवर असं दिसून आलंय की लोकसभेला नेहमी मोदींचा करिश्मा चालतो. मोदी ज्यांच्या पाठीशी उभे राहतात ते लोकसभेचे उमेदवार निवडून येतात. हा सर्वे याचे निष्कर्ष थोडेसे धाडसीच म्हणायला हवेत, कारण मोदींचा करिश्मा लोकसभेला चालत असताना सुद्धा हा सर्वे असं सांगतोय की महाविकास आघाडीला इथे ॲडव्हान्टेज आहे, म्हणजे त्यांना फायदा आहे. आता नेते किती जरी पक्ष बदलत असले तरी नेत्यांच्या मागे मतदार जातील याची खात्री राहिलेली नाही. त्यामुळे येत्या 2 महिन्यामध्ये कितीही बडे नेते सोडून गेले तर लोकांची मानसिकता आणि धारणा ही विरोधातली आहे, हा असंच सर्वेचा निष्कर्ष आहे. महाराष्ट्रात फटका बसणार असला तरी इतर राज्यात मात्र भाजपचंच पारडं जड आहे. देशात भाजप सलग 3ऱ्या वेळी बहुमताचा आकडा गाठण्याची शक्यता आहे. एनडीएला 295 ते 335 जागा, तर इंडिया आघाडीला 165 ते 205 जागा मिळतील असा अंदाज सी वोटरच्या ओपिनियन पोलमधून वर्तवण्यात आलाय. एबीपी आणि सी वोटरचा हा सर्वे महाराष्ट्रातल्या भाजप नेत्यांसाठी सावध करणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात होणारी ही पिछेहाट रोखण्यासाठी महायुती आणखी जोमानं कामाला लागण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.